नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, एक व्यक्ती असतो, खूप त्रासलेला असतो, शारीरिक, मानसिक सगळ्या तक्रारी त्याला असतात. आणि या तक्रारीतून काहीतरी मार्ग काढायचा, यासाठी त्याला एक पत्ता मिळतो की एक महाराज आहेत, ते हात दाखवल्यावर काहीतरी सांगतात असं त्याला कळतं. तो जातो, हात दाखवतो आणि महाराज म्हणतात, अरे तू तर 7व्या दिवशी मरणार आहेस. असं म्हटल्यावर तो माणूस अजूनच थोडस आश्चर्यचकित होतो. ठीक आहे म्हणतो महाराजांना. महाराज म्हणतात, ठीक आहे, 7 दिवस आहे तुझ्याकडं. तो घरी येतो, बसतो. सायंकाळची वेळ असते, बायको जेवायला वाढते. तो जेवतो. डोक्यात गोष्ट फिरत असते की 7व्या दिवशी आपण तर जाणार आहे. तो बायकोला म्हणतो, वाह, काय छान स्वयंपाक करतेस, एवढे दिवस तुझ्या हातचं मी खातोय, मला खूप आनंद होतोय, इतकं छान जेवण तू बनवतेस माझ्यासाठी. बायको पण म्हणते, अरे रोज नावं ठेवणारा आज माझं जेवणाची स्तुती करतोय, तिलाही आनंद वाटतो. चला ठीक आहे. मुलांना जवळ घेतो, मुलांना म्हणतो, खूप खूप चांगली मुलं आहात तुमच्यासारखी मुलं मला मिळाली, मला आनंद वाटतोय. चांगला अभ्यास करत चला, चांगलं नाव कमवा, काय लागलं तर सांगत जा. मुलंही थोडस वेगळ्या दृष्टीने बघतात. अरे वा, छान, म्हणजे पप्पा आपले काहीतरी चांगलं सांगतायत असं त्यांना वाटतं. तेही खुश होतात. जेवून झाल्यानंतर संध्याकाळी अरे शेजारी राहणाऱ्या भावाला बोलवतो. भावाला म्हणतो, अरे येतोस का रे? अरे ते आपल्या जमिनीचा जो वाद आहे तो दे सोडून, तुला जेवढी पाहिजे तेवढीच जमीन घे, पाहिजे तर माझीही घे, मला माझी काही अडचण नाही. तो भाऊ म्हणतो, अरे असं काय रे दादा, तू काय आणि मी काय वेगळा आहे का? जे काय असेल ते आपण समान घेऊ, वाद काहीच नाही. आणि तिथंच तो सगळा गोष्ट संपते. तोही आनंदी होतो. अशा पद्धतीनं सकाळचा दिवस उजाडतो. येण्या जाणाऱ्या सगळ्यांना तो भेटत असतो. चांगलं काम करताय, छान करताय असं सगळ्यांना पॉझिटिव्ह सांगतो आणि आनंदी जीवन जगतो. सगळ्या पै पाहुण्यांना फोन करून सांगतो की चांगलं जगा, तुम्ही खूप चांगले आहात, अशा पद्धतीने सगळ्यांना करतो. असं करत 6 दिवस उलटतात. 7वा दिवस उजाडणार असतो. सकाळी उठतो, बघतो तर डोळे उघडतायत. 7व्या दिवशी तो काही जात नाही. ठीक आहे म्हणतो, 7वा नसेल 8व्या दिवशी तर मी जाईन. 8वाही दिवस डोळे उघडतो तर बघतो तर तो जिवंत असतो. आनंद वाटतो. चला महाराजांना तरी भेटूया, काय नेमकं काय झालंय बघूया. महाराजांकडे जातो. महाराज म्हणतो, मी त्रासलेला होतो आणि तुम्ही मला मरणार असं सांगितलं. तर महाराज त्याला म्हणतात, मित्रा, तुझ्या या सगळ्या प्रश्नांचं हेच उत्तर आहे की मृत्यू समोर असल्यावरती माणसाला एकच कळतं की ह्या मृत्यूशिवाय जगात कुठलंही सत्य नाही. आज ना उद्या आपण जर सोडून जाणारच आहे, तर चांगलं जगत चालूया. आणि तेच तुझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं होतं. आणि बघ, तुझ्या आयुष्यातला झालेला बदल हा किती पॉझिटिव्ह होता. त्यामुळे रोजचा दिवस चांगला जगा. वर्तमान म्हणजे भविष्याचा विचार करून वर्तमान खराब करण्यापेक्षा वर्तमान चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि भविष्य घडवूया. मला ही गोष्ट आवडली, मग मला वाटलं चला तुमच्याशी शेअर करूया. त्यामुळे आनंदी जगा, रोजचा दिवस महत्वाचा. या धकाधकीच्या जीवनात जे काही आरोग्य आहे, आपलं शरीर आहे, ते चांगलं जपत आपल्या कुटुंबासोबत दिवस चांगला घालवा आणि आनंदी राहा. धन्यवाद.